आम्ही आगमनाला आम्ही कलावंत ढोलताशामध्ये वाजवतो. आज दर्शन घ्यायला आलो. सिनेमा येतो, आतली बातमी फुटली. निर्माते आहेत, मित्र आहेत आणि मराठी सिनेमा सपोर्ट करणारा माणूस आहे. खूप बरं वाटलं. माहोल खूप चांगला आहे, आध्यात्मिक माहोल आहे आणि दर्शन घेऊन पण खूप मस्त वाटलंय. सो थँक्यू पुनीत सर. नेहमीच आत्मीयतेने आपुलकीने प्रत्येक कलाकार चौकशी करत असतात. बरोबर. चित्रपटाविषयी काय सांगशील? चित्रपटाविषयी काय सांगशील? आता चित्रपटाविषयी नाही, चित्र 19 सप्टेंबरला तेवढं सांगेन. पण हा माहोल चांगला आहे. भाऊरंगारी हे गणेशोत्सव मानाचा गणपती आहे आणि तिथे दर्शन घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि पुनीत सर यावंच लागतं. म्हणजे हा 19 सप्टेंबरला आमचा सिनेमा रिलीज होतोय. आजची बातमी फुटली, त्याच्या प्रमोशनसाठी पुण्यात येतो. काय नाही, सगळ्यांना आणून ते सुखात ठेव एवढंच आहे म्हणणं. बाकी सगळ्यांचं भलं होतं. बातमी नेमकी काय आहे? बातमी 19 तारखेला फुटेल. मला छान वाटते कारण की बऱ्याच गोष्टी आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या दिवसांच्या बऱ्याच गोष्टी समजल्या आज ते राहिलेल्या आहेत माणसांना. खूप भारी वाटतं, खूप भारी वाटते. आणि सर्वात महत्वाची म्हणजे ही मूर्ती तेव्हापासूनची आहे. खूप कौतुकास्पद आहे. खूप मजा आली आज. पुण्याचं एक आगळं वेगळं हे गणपतीचं मंदिर आहे आणि यामध्ये पहिल्यांदाच इथे आली आणि आताच बदलत चाललेलं स्वरूप काय सांगशील? खूपच क्रिएटिव्ह वाईज पण सगळंच बदललेलं आहे. अगदीच म्हणजे पूर्वीचे जे होतं ते आत्ताच खूपच कौतुकास्पद आहे. आणि खरंच बाप्पांची मूर्ती पण दरवर्षी ती पेंट होते छान आणि तेवढीच नवीन दिसते आणि तेवढीच तेजस्वी दिसते. खरंच बाप्पाकडे काय मागितलं? काही नाही, तेच आपण यश समृद्धी तेच